देव तुझ्या दारात दारात बरल्या जाग्याला जाग्याला हाय मारू कोणाला कोणाला अरे नया लाडीला लाडीला पहिलं मग बाईला बाईला चिंचण्याची आवड पाहिला तोच नागार 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 हळद कुंकू घेऊन माया बाला चिंचणीची हवन व्हायला सूचना गार 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 हळद कुंकू घेऊन हाती मायावाला किती गार चिंचणीची आवड व्हायला सूचना गार चिंचणीची आवड व्हायला सूचना गार माझ्या वाट्याला वाट्याला सोडलेल्या जाग्याला जाग्याला तुमच्या वाट्याला वाट्याला सोडलेल्या जाग्याला जाग्याला ये महिना पिंजरा बनाय साडी का ये महिना तारा लगाय सोने का करंट कुणाचा माझ्या मग ढोल्याचा नाद करायचा
ना पवन नादाला लागायचं नाही नाद करायचा नाही पवन नादाला लागायचं नाही या गावाचा पवन अकल या गावाचा सुरती बघा नावाची आड नवय पुणकर हिरण त्याय मामाचे हिरवण त्याय मामाचे पुन करय गावाची आड नवय पुणकर माझ्या चालल्या या बवीला 101 रुपया आभारी मी वचनाला तत्व माझ्या या वाटेला आभारी मी वचनाला तत्व माझ्या या वाटेला राजा राणीच्या चुडीला हाय 5व्या माडीला हाय कोणाचं योदान माझ्या मायकाच्या गाडीला हाय कोणाचं योदान माझ्या कारंड्या गाडीला जीव्याच्या गाडीला पाहुणा हाय बघा शिंगणावपूर गावाचा माझ्या केशव मामान पांढरे माझ्या केशव मामान आडनावय पांढरे एक रुपया माझ्या आल्या बवीला 101 रुपया आभारी देनाला जातू माझ्या या वाटेला आभारी मी वतेनाला जातू माझ्या या वाटेला बाळूया बघा हजारे पवन बाळूया हजारे चिमण्या बैलाचा मालक बैलगाडीचा नादिक काय बरोबर आहे. चिमण्या बैला नादिक ववीची नादिक नाहीये बरोबर आहे. चिमण्या बैलाचा नादिक आहे चिमण्या बैलाचा नादिक आहे. ववी याचा या नादिक बैलगाडीचा मालक चिमण्या बैलाचा मालक चिमण्या बैलाचा मालक हळूया माझ्या मामान पवन हळू माझ्या दादान बैलाच्या बघा बैलाच्या मालकान
रुपयाव झालं ववीरव पाहुणाईचे रुपयाव शेडी गावचं बघा कोणतरी थोडे जरा नुसतं गावाचं नाव सांगून गेले आपलं सुरडी गावचं नुसतंच गावाचं नाव सांगून गेले त्या मायकाच्या भक्तानं 100ची नोट दिली आभारी बरं का त्यांना हाला पुण्या गावाचं आलं पैसे द्यायचे पाक काय हे टिंबाड्या हा जावाय तिथं पुण्या गावाचं आलं पाक अहो बसलंय डवलात कुदू कुदू असतंय गालात बसलंय डवलात कुदू कुदू असतंय गालात लाजरा न साजरा मुकडा आणि फुल लागे एक लाजरा न साजरा मुकडा चंद्रवाणी फुल लागे राजा मदन असतोय कसान ठेवू माझा फुल लागे राजा मदन असतोय कसान ठेवू माझा फुल लागे माझा फुल लागे माझ्या मदनात कसान हो माझा फुल लागे तिथं नको तिथं जावो पाहुणा तिथं नको तिथं जावो आडुश्याला उभं राहू राजा मदन असतोय कसान तू माझा फुल लागे राजा मदन असतोय कसान तू माझा फुल लागे आलं माझ्या मनात माझ्या देनात गड अंबरनाथ राहणार अंबरनाथ राहणार गडी अंबरनाथ राहणार अंबरनाथ राहणार खलाटी गावचा खलाटी गावचा कोणत्या गावचा अरे खलाटी गावचा खलाटी गावचा बाळू माझ्या या मामान आडनाव लोकाने बाळू माझ्या या नामान आडनाव लोकोते आडनाव काही किव आडनाव काही व बाबू बघाय चौकते बाबू बघा चौकते बाबू बघाय चौकते बाबू बघा चौकत्या चालल्याल्या भविला व चालल्याल्या भविला दिली प्रेमानव दिली प्रेमानव दिली प्रेमान दिली प्रेमानव नागनाथ सर्विस व किरणय सर्विस नागनाथ सर्विस व किरणय सर्विस बाबू बघाय चौकते माझ्या मग मामानव बाबू बघाय चौकते माझ्या मग मामानव चालल्याल्या भविला व
501 रुपय दादा लावला माझ्या या प्रेमाला लावला माझ्या भेटीला 101 रुपया तू मला केल्या माझ्या वाटेला गरीबी मध्ये नाला माझ्या वाटेला गा आलं माझ्या मनात आलं माझ्या ध्यानात आनंद या नावाची आनंद या नावाची आटपाटी या गावाला आटपाटी नावाला आटपाट या नावाला आडनाव आटपाट तुम्ही माझ्या या वाट्याला तुम्ही माझ्या या वाट्याला सोडल्या जाग्याला लावल्या कथेला एकशे एक रुपयावर माझ्या या ढोलाला गा हो पाहुणा काय झालं होतं बरं का त्या वेळेला जसं बसपासून नावाचा दैत्य ऋषी मुनीचा तप मोडून आपला लालाचा भंग करायला त्या तर वेळा बर का ऋषी मुनी रागाला रागाच्या भरात वर इंद्राच्या गादीला गेले त्या वेळेला पाहुणं रागाच्या भरात ऋषी मुनी आपल्या विष्णू देवाकडे गेले इंद्राच्या गादीला त्या तर वेळा बर का इंद्राच्या गादीला गेले महाविष्णू देवाला लागले बोलायला पाहुणं त्या वेळेला अहो खाली गांडव मंडारा भस्मासूर नावाचा दैत्य बाजून गेलाय खाली मानव लागलाय मोडाय माणसं लागलाय मारायला मंदिर लागलाय मोडायला असं लागलं होतं ऋषी मुनी लागलं तर विष्णू देवाला सांगायला त्या तर वेळा बर का अब मुंबईची छावी हा पुण्याचा आयटम बांधून पडते झिंगाट लय लय भारी आले लय भारी लय लय भारी आले लय भारी येवनाळ गावाचं मंडळ बाळू माझ्या या दादान आडव नाव काही की बघा आडव नाव काही की बघा आदर माझ्या चालल वविला 501 रुपया असे 1 रुपया लावल ढोलाई लावल असे 1 रुपया बागा जुडीला
चिमण्या बागाचा मालक चिमण्या बाई सुद्धा हेंद्र केसरी लय कडू झार पडायला काळ गाजवलाय बाळू दादाचा बैल आहे चिमण्या बैल कच्चा नव्हता कडू झार लिंबा खालचा होता बाळू या माझ्या दादाला बघा चिमण्या बैला मालक चिमण्या बैला मालक बघा चिमण्या बैला मालक महादेव माने दुर्धर महादेव मानेव महादेव माझा माना किव महादेव बघा मानेव महादेव बघा माने कि बघा महादेव बघा मानेव काय झालं होतं त्या वेळेला हे ववीला होता काय झालं होतं शाहीर 73 वेळेला बरं का जसं ऋषी मुनी लागलं होतं विष्णू देवाला सांगायला खाली मानव खंडाला भस्मासूर नावाचा दैत्य माजून गेलाय 73 वेळेला बरं का बातमी पोचली महाविष्णू देवाला खाली दैत्य माजून गेला या काहीतरी तुम्ही या खाली मानव खंडाला काहीतरी करा या वेळेला असं ऋषी मुनी लागलं होतं विष्णू देवाला सांगायला 73 वेळेला बरं का विष्णू देवानं बातमी ऐकल्यानंतर अंतरात जाणलं ब्रह्मदेवानं वर दिलं होतं त्या वेळेला जसं भस्मासूर नावाच्या दैत्याला ब्रह्मदेवानं वर दिला होता 73 वेळेला बरं का हो ना आता जत्रा आली का नाही चिचणीची होय यात्रा आली चिचणी आता माझ्याकडे पहिलं कशी नटवते ती पहिलं नटून आणि बैलगाडी सजवून शेब्या लावून रंगवून गोंड्या लावून चकमक चकमक जाते चिचणीच्या वाटेला होय चालली आता यात्रेला बैल अरे खळो खळो घुंगराची गाडी आली त्या कारंड्या लाडीची भक्त जागी झाली गाडीवाल्या दादा थांबणारे थांबना मला बी जायचं गाड्या लाडीच्या यात्रेला मला बी जायचं माझी लाडीच्या यात्रेला मला बी जायचं मागुबाईच्या यात्रेला मला बी जायचं गुरुदेवाच्या यात्रेला गडी चढल दांडीवर काय म्हणले चढला दांडीवर गडी चढल दांडीवर वर पेट्याच सोगावर शबस शबस गाडीवर दादा थांबना रे थांबना मला बी जायचं बापूबाईच्या यात्रेला मला बी जायचं गाड्या लाडीच्या यात्रेला आलय मनात पाऊल आपणात गावता आलय मनात पाऊल आपणात गावता माव बघा लक्ष्मी बघा किरण हौसव महालक्ष्मी किरण पाऊल लक्ष्मी किरण शिरोळ गावाला पाऊल शिरोळ गावाला विकास माझ्या पाहुण्यानं बघा विकास पाहुण्यानं विश्वास माझ्या पाहुण्यानं बघा विश्वास पाहुण्यानं आड नावय मोठे पाहुण झालेल्या ववीरा आड नावय मोठे पाहुण झालेल्या ववीरा
एक रुपया आभारी ते नाना पाऊण माझ्या वाटेला आभारी ते नाना पाऊण माझ्या वाटेला आलंय माझ्या मनात पाऊण आलं माझ्या मनात अरे वा नगर माझ्या सेवक बघा नगर सेवक हिराबाई या ताईन माझ्या हिराबाई ताईन गोल्याच्या पाहुण्यानं पाहुण गोल्याच्या पाहुण्यानं आडव नाव पाऊण जावी राहीव पप्पूया बघा जावीर पाहुणा पप्पिया माझ्या ढोल्याच्या पाहुण्यानं पाऊण ढोल्याच्या पाहुण्यानं पप्पूया जाईर पाऊण पप्पूया जाईर झालेल्या ववीला पाऊण असं एक रुपया झालेल्या ववीला पाऊण असं एक रुपया माझ्या प्रवीण जावीन पाऊण प्रवीण जावीन प्रवीण जावीन पाऊण डोल्याच्या पाहुण्यानं तुया माझ्या वाटेला पाहुण माझ्या वाटेला भेंडीया पान रे पाऊण भेंडी बघा गावता सोन्याचं पाहुणं कुठं राहायला माहितीये का आंबावरात रायाला बघा अंबरनाथ रायाला बघा डोल्याच्या पाहुण्याला पाहुण 101 रुपया गावल डोलाला पाहुण आभारी ते नाना आठवाडी तालुका आठवाडी तालुका माझ्या नाण्यावर वागाड्यावर नवनाथ उभाड्यावर गडी रानाला कल्याणवर गडी राहणार अमरातवर गडी राहणार अमरातवर माझ्या चालल्या ववीरावर एक डोल्याचा पाहुणा एक माझा पाहुणा जंगल पंगड लागल्या माझ्या चालल्या ववीरावर दोन सेव 250 लावल माझ्या म्हातारी कामगार आम्ही कष्ट करून खाणारी धनगर आहे कोणाला हारा
आरामचं खाणार नाही आम्ही माताडी कामगार वे माझे नवनाथ उभाळे वे नवनाथ उभाळे वे कुठलाय माहितीये का आणि कंटीव कंटीया गावाचा कंटीव कंटीया गावाचा मुलगाई कोणाचा मजा निलय मामाचा गडी आधी जाव आधी रावाचा एक बघाय रुपय आवल डोला लगा एक रुपय आभारी ते नाद तुम्ही माझ्या या वाटे लागा त्या वेळेला बरं का जसं ऋषी मुनी लागलं होतं बसनासूर नावाचा दैत्य लागला होता माजून कृष्णा कोयना काटाला त्या तर वेळेला बरं का बोलो सा तेरा चेहरा तेरा गुजरत की हर मान काय बोलो सा तेरा चेहरा तेरा गुजरत की हर मान रंग तेरा देखते रूप तेरा देखते गुजरत की हर मान रंग तेरा देखते रूप तेरा देखते गुजरत की हर मान आल माझ्या मनात आल माझ्या जेलात आल माझ्या मनात आल माझ्या जेलात आल माझ्या मनात माझ्यावर त्या डोल्याचा पावन आईला लय पाहुणे गड्या तुला आता शेजारचा असेल माझ्यावर त्या डोल्याच्या पाहुण्यानं प्रणित नावाचा आडनाव जावीर आभारी ते नाडव तुम्ही माझ्या
लागलाय नाच दूध करायला असं लागली होती ऋषी मुनी लागलो होतं विष्णू देवाला सांगायला 73 वेळा बरं का ब्रह्मदेवाने वर्म दिला होता रात्र दिवस सेवा करत होता ब्रह्मदेव वर दिला होता त्या ब्रह्मदेवाला त्या वेळेला भस्मासुर नावाचा दैत्य रात्र दिवस सेवा करीत होता ब्रह्मदेवानं वर्ण मागून घेतलं होतं भस्मासुर दैत्य 73 वेळा बरं का वर कसा मागून घेतला होता पाहुणे कोणत्याही स्त्री पुरुषाने मला हत्या नको कोणत्याही स्त्री पुरुष माणसानं आणि शस्त्रानं माझी हत्या नको मरण नको म्हणून वर असा मागून घेतला होता भस्मासुर दैत्य 73 वेळा बरं का गडोळाचं पाणी गडोळाचं पाणी कशाला ढवळलं त्या बडगारच्या पिऱ्याला काग ढवळलं बडगारच्या पिऱ्याला काग ढवळलं पाणी कशाला ढवळलं नितीला या पाहुण्याला काग ढवळलं गडोळाचं पाणी कशाला ढवळलं नितीला पाहुण्याला काग ढवळलं गडोळाचं पाणी पाणी डोल्या गडोळाचं पाणी कशाला ढवळलं त्या माझ्या पांढऱ्या माझ्या पाहुण्याला काग ढवळलं गडोळाचं पाणी कशाला ढवळलं पांढऱ्या या पाहुण्याला काग ढवळलं पाहुणा माहितीये का पॉवरफुल ठेकेदार आहे पॉवरफुल म्हणजे फुल ठेकेदार आहे बरोबर आहे ठेकेदार पाहुण्याला माझ्या पांढऱ्या माझ्या पाहुण्याला चाललेल्या ववीला चाललेल्या ववीला चाललेल्या ववीला माझ्या मनात गाऊन धावतो भवित आईला टोल्याचं पाहुणं लय अमरनाथला आहे वर्ग कळी ना आज काय सुवर्णा जावीर सारिका जावीर पाहुणं बी आहे दे पाहुणे बी आहे दे हा आणि सुनीता जावीर आणि तिने माझ्या बघा त्या ढोल्या याच्या पाहुण्यानं माझे सुवर्णाया ताई नव सुवर्णाईन सुवर्णाया ताई नव सुवर्णाईन सूर्यकाया ताई नव सारिका ताईन सारिकाया ताई नव सारिका ताईन आडनाव काही किव जावीर हाईव चाललेल्या ववीलाव चाललेल्या चाललेल्या ववीलाव चाललेल्या ववीला लावलं माझ्या ढोला लाव लावलं माझ्या ढोला लाव 101 रुपया आभारी मी देणाराव आभार देणारा आभार देणारावर बघा आभार देणारा
नसले पाटावर बसले वय वय अव शालू मी नसले पाटावर बसले अग माहेर विसरले माहेर विसरले माहेर विसरले काय माहेर विसरले शालू मी नसले पाटावर बसले अव बांगडी मी घातले पाटावर बसले अग माहेर विसरले माहेर विसरले माहेर विसरले गाय माहेर विसरले आई मी बसले पाटावर बसले तू बायको करून आलाय का नाही केली म्हणलं आता बायको केलीच की नांदायला आणल्यावर त्या आईला आणि त्या लेकीला माहित असते बरोबर आहे काय काय लागते आता हा मंगळसूत्र गाठले पाटावर बसले मंगळसूत्र गाठले पाटावर बसले अग माहेर विसरले गाय माहेर विसरले माहेर विसरले गाय माहेर विसरले दिल नाही पर का करे ओरे रडू नको मानवदारे तुला दिल नाही पर क्या करे ओरे रडू नको मानवदारे आपल्या कार्यकर्त्याने काय सांगितलं शाहीर कथा म्हणा कथा लांबवा बरोबर आहे कथा म्हणली पाहिजे काय नुसतं नाव पुकारत बसायचं केल्या जर म्हणली बरोबर आहे ववी ह्यातच जात्या एक तर पैशात तर जाते ना तर खेळण्यात तर जाते बरोबर आहे कथा म्हणली पाहिजे माझ्या बर 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 आहे आमचा नेता आला हे आहे हो चालतंय पाहुणा त्या कृष्णा कोयनाच्या काटाला राग आला रागाच्या भरात विष्णुदेवाकडे गेले विष्णुदेवानं बाबा आता अक्का मायवाचा काय तर कार्यक्रम म्हणले विषय पुढे आम्हाला माहिती आहे बरोबर आहे बरोबर आहे आम्हाला पाहिजे विषय आता कोणाच्या तर पोटाला जन्म घेतला पाहिजे असं विष्णुदेवानं विचार केला मनाला त्या वेळेला जसं विष्णुदेवानं कुणाच्या तर पोटी जन्म घेतला पाहिजे भस्मासूर दैत्याचा घात करण्यासाठी विचार केला मनाला त्या तर वेळेवर का कोणाच्या तर घ्यायचा म्हणून असा विचार केला विष्णुदेवानं जसं इंद्रदेव राजा आणि सचिता राणीच्या पोटाला जन्म घ्यायचा असा विष्णुदेवानं ठरवलं त्या तर वेळेवर का आणि आलय माझ्या या मनात आणि माया बाबा गाय मोठेव माझ्या गावाचा माझ्या गावाचा माया पाया मोठे केवळ माया पाया मोठेव माझ्या पाया मोठे किंवा माझ्या पाया मोठे माझ्या बघा का करत हस्त बघा कुणाचं गोपी म्हणा साहेबांच्या गोपीनाथ जतया भागाचं तिथं आमदार झाल्यात गोपीनाथ साहेब
जीवनातय बघा जीव गोपीनाथ गोपीनाथ पडकर त्यांच्या बघा कार्य करताना चाललेलं ववीर ववीर गा एक रुपया लावलं माझ्या ढोलाला ढोलाला गा हो भावना कोणाच्या तर पोटाला जन्म घेतला पाहिजे बरं का आता विष्णू देवानं विचार केला मानाला तर कोणाच्या तर पोटी जन्म घेतलायला बोलायला लागला त्यानंतर वेळा बर का माझ्या इंद्रदेवाच्या राणीच्या पोटाला जन्म घेतला सचिला देवीच्या दिवस लागलं वाढायला त्या वेळेला जसं इंद्रदेवानी सचिता राणीच्या पोटाला जन्म घ्यायचा ठरवलं आपला विष्णू देवानं त्यानंतर वेळा बर का 9 महिना 9 दिवस ठरलं आणि 9 महिना 9 दिवस झाला सतीच्या राणीला बर का त्यानंतर वेळा बर का तर त्या वेळेला पाहुणा आणि 9 महिना 9 दिवस झाला आपल्या सचिता राणीला आणि सुंदर असे मुली जन्माला आल्या त्यानंतर वेळा बर का तर त्या वेळेला जसा सुंदर अशा मुली जन्माला आल्या इंद्रदेवानी सचिता राणीच्या पोटाला त्यानंतर वेळा बर का 2 कन्या आली जन्माला त्या सचिता देवीच्या आणि बाबा आनंद झाला त्या देवाला त्या वेळेला जसा सुंदर अशा 2 कन्या आपल्या सचिता राणी इंद्रदेवाच्या पोटाला जन्माला झाल्यावर आनंद झाला जीवाला त्यानंतर वेळा बर का आन सुंबवरानु या मांडल आन सुंबवरानु या तिवल